टाइम नंतर आम्ही एकत्र आलोय आणि चाललोय आपल्या आंब्यांच्यावर आणि नारळ वाढायला. एवढ्या उन्हाचे निघलोय, दुपारचे वाजलेत 1, तर एवढं 1 वाजता निघलोय कारण आज थोडंसं वातावरण थोडंसं गार आहे त्यामुळं. आणि खूप टायमानंतर आम्हाला फ्री वेळ भेटलाय कारण खूप लग्न वगैरे 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 चालू होतं. आणि कालच आम्ही मस्त एक क्रिकेटमध्ये बक्षीस मारले 3ऱ्या नंबरचं. तर आज चाललोय आणि हा आपला रोहन, तर 3घच जण आहेत आज आम्ही. तर काय लय त्यानंतर बोललो होतो ब्लॉग नाही बनवलं, तर आज ब्लॉग बनवायला घेऊ. तो अभी हम जा रहे आंबे बुंबे पाड़ने को. सिंपल ब्लॉग आहे. पण आज थोडासा मौसम थोडासा चांगला आहे. हे आमचं डाकसुक झाड, या झाड आमचा गावाचा झाड आहे. तो गावात पहिला असा झाड आहे, तो ओरिजिन झाड राहिलेलं आहे, अजून त्याचा रिप्रोडक्शन झालं नाही आहे. तर अशा प्रकारे आमच्या गावात खूप नमुने. कौन है ये लोग, कहां से आते हैं? प्रत्येक वस्तू कॉमेडीची दाद देणारी आहे. तर आता इथे माती टाकले व्यापाराला काही भडव्यांनी. आता चाललोय, आमचा एकेकाली ग्राउंड होता त्याच्यात फुल माती टाकले. तर आता मी चाललोय. तर मला माहित नाही का तुम्हाला आमचा चेहरा वगैरे दिसत असेल नीट, कारण बॅकग्राऊंडला सूर्यदेव आहे. हा इथून रस्ता होता सरळ, तर तिथून माती बिती वगैरे टाकले. रोहन हा आमचा टोकर. तर मित्रांनो आता पोलीस आहे असं करीत मी चाललोय. बांबूम कचकीमध्ये माती बिती जाम खणते जाता. किती गेल्या फार एवढं वंडी आणले रे. मित्रांनो आता आमची एक पैन लागली होती 500 रुपये. तर त्यांच्याकडून 500 रुपयाची पारितोषिक आले का चप्पल काढा आणि चालत चाललंय उन्हात. खाली दुल बघा कशी, हे बघा कशी बदलते दुल. काय निबार म्हणजे कदाचित तुम्हाला आमचा चेहरा नीट दिसत असेल. उन्हाळं लागतील, उन्हाळा लागून चढ निपला लागल नसते. तर मित्रांनो ते बघा नारळ वैरल आले समोरच आहे. उन्हाळ्याची प्रॉपर्टी दर बॉटल दर गाईज सुजय ठाकरे यांची प्रॉपर्टीत आम्ही आलोय. चल गाराखेल मॅन. तर मित्रांनो इथे पाणी हे दिसतं सगळीकडे पाणी बसतंय. ते त्या झाडाच्या इथपर्यंत पाणी जातो. आणि आता उन्हाळ्यामध्ये सगळे आटलेले आहेत, ते ओले नदी तिथे. तर लय दिवसानंतर ब्लॉग बनवलाच नव्हता कारण टाईमच नव्हता, कारण तर लग्नांच्या धावपळीमध्ये सगळा होऊन लग्नाचा ब्लॉग बनवेल तर नाही भेटत मला टाईम. आणि आता खूप आणि टायमानंतर बोलायची पण अशी सवय नाही राहिली. वाढून देऊ लग्नाची परिस्थिती करवल्या बहिणीच्या करवल्या बरोबर आहे, भाऊ बरोबर लागतात भावांचं. तर आता हा ओल आला कामाट नील झालता, असं भूक लागलेली मार म्हणून कधी जातो जेवतो. काल याच्या बहिणीचा साखरपुडा होता त्यामुळे हे पण नील झालता. त्यात आमच्या बहिणीचं लग्न होतं त्यामुळे आम्ही पण नील झालतो. नीला नीलीची कामं चालू येत नाही. तर फार्म आला आपला सार्वजनिक फार्म आहे काही आमच्या गावातला, कारण तर ज्याला पाहिजे असेल तो येतो, उठतो, आंबा पाडतो, नारळ पाडतो, घरी नेतो. फक्त मेहनत करायला लागते तेवढाच. आणि आमचा सुंदर ओल तो सध्या थोडासा आटलेला आहे. पहिले आम्हाला ही दगड खूप अशी या वाटायची, कारण आम्ही तेव्हा बारीक होतो ना, आम्हाला खूप वंड वाटायची. या दगडी आम्ही बारीक होतो, या दगडीवर या टाकतो आम्ही चट्टी बनवतो का नेक्स्ट पावतो काय तिथं नेक्स्ट. माझा आवाज थोडासा या झालाय, आवाज थोडासा माझा थोडासा ओढून कारण काल आमच्या होत्या टुर्नामेंट क्रिकेटच्या 3रा नंबर मारला आम्ही तिथे. आणि ऑस्ट्रेलियाचे आईले काय रे बंद झाला आपण. तर थोडसा या झालता कारण ही दगड बघा, ही आमची याची दगड आहे ऑस्ट्रेलियाच्या ऑफ टाईम. कारण इथं येऊन पावायचो आम्ही यावलात तर थोडासा पाणी जास्त राहायचा. आता थोडंसं डॅम वगैरे आला त्यामुळं पाणी थोडासा कमी राहतो, नंतर पाणीचा पुरवठा डायरेक्ट होतो बदलापूरकडे. त्यामुळं आंबरा इथं बसलो आम्ही, इथं थोडंसं सावलीत बसतो कारण खूप चाललो इथं कुठं सावलीत बसतो. आणि हा नेचर आहे आमच्या गावाचा. हा कोकण आपल्याला जपायचे, दपादप झाडा थोड्याची धरल्या झाडं लावत नाही काय नाही.
टपाटप झाड तोडायची धरल्या. आणायला पाहिजे होतं ना. आमचं नेचर आता इथं सावली बघा, वरती सावली बघा. स्वर्गासारखं सुख आहे इथं. आमच्या कोकण आहे. स्वर्गासारखं सुख. समोर नदी आहे, समोर वाहणारी नदी आहे. डॅम दाखव ना मोठा. समोर वाहणारी नदी. या नदीची आली अशी फ्रीज सारखी, एसी सारखी अशी वरती गारवा हवा येते. ही टेकडी बघा, आपोआप पाणी आलं बघा. मँगो पाणी. हा सुख शहरात राहून नाही आपण अनुभवू शकत, गावात राहावं लागेल त्याला. थोडासा बसतो आणि बघतो आंबा वगैरे पाडतो, सगळं चिकू वगैरे आपल्याला. काही आमच्या इथे कॅक्टस पण आहे, जिथल्या इथे कॅक्टस पण आहे. कॅक्टस पण दाखवतो तुम्हाला. तुम्ही राजस्थान वगैरे जंगल डेझर्ट मध्ये बघितले असतील, कोकणामध्ये पण कॅक्टस असतात सपाटी भूभागात. आता आहेत का नाही ते बघायला लागतील. त्यानंतर खूप दिवसापूर्वी होते, कारण त्यांना विलुप्त आता आम्ही 2-3 लावलेले त्यांच्या पिल्लं आलते ते, पण ती जगलत का नाही कोणी बघायला आलं नाही. तो आमचा फॉल्ट आहे. तर खूप दिवसातून ब्लॉग बनवलाय. खूप मस्त वाटतं असं करून तुमच्या समोर. आणि सपोर्ट पाहिजे तुमचा, कारण आणि माझी चुकी झाली, कारण एवढे दिवस इनॅक्टिव्ह होतो. त्यामुळे आता पुढून कंटिन्यू करायची क्रेझी. तर मित्रांनो आम्ही आलो होतो. आंबे तर आहेत पण नारळ नाहीच आहेत. जे आहेत ते खूप वरती आहेत, तिथे आमचं टोकर जायचा नाही आणि चढायचा आमचं कोणचं मन नाही नारळ, कारण असाच कंटाळा झालाय. आणि आंबे आहेत, आता आंबे पाडतो. काजू वगैरे आहेत, चिकू पण आहेत आणि कडुलिंब पण आहेत. तर पाडतो आणि सगळं एकत्र केलं तुम्हाला दाखवतो. रानमेवा तिकडे तोरणं आहेत पण ती लांब आहेत. लाकली की डिकचाक 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 डिकचाक. बासला गाईज बासला निघत झाडा चढलेला बासला गाईज. कुठे गेला गाईज बासला. आंबे पडायला सुरुवात झाली. आंबे पाडलेत. मला तर वाटतं पिकलेत ते आंबे. पिकले तर नाही आहेत, पिकाच्या स्टेटमध्ये आहेत आंबे. हे बदामी आंबे आहेत. बाटलत आंबे पिकायला तर सुरुवात झाली, कारण कलर बघा कसा आला. एकदम वास तुम्ही घ्याल एकदम ओरिजिनल मध्ये. तुम्ही खातो तसा इंजेक्शनचा माल नाही या. 15 दिवस पिकत ठेवले तर पिकतील सुद्धा. असे घासगड्यातून काढायला लागतात, पण ओरिजिनल माल एकदम. अजून एक पडण्याचे धपाधप आंबे पडतात. मी आंबे गोला करतो त्यांना चढू दे वरती. हा कसा लागलाय. हा बघा कसं दोन्ही लाल आहेत बघा. हे 15 दिवसात पिकतील पेंड्या वगैरे मध्ये ठेवलं तर. हो राम आजू. अजून इकडे स्पायडरमन. आंबे उंबे काय बघा कसे गचगडीत पडलेत. हे सगळे काढायला लागतील काटेगरी. याच्यात पण पडलेत, इथून पडलेत काही. एवढे आंबे जमा झालेत आणि या गचकडीमध्ये पण खूप आहेत, ते काढू आम्ही. अजून एक पडला, अजून 2 पडलेत, तर अजून काढू आम्ही थोडेसे आंबे. या गचकडीत खूप आंबे 10-15 आंबे आहेत, ते पण काढू आणि मग घरी जाऊ. बस थोडासा ना. डंडोडन एवढे पाडलेत आम्ही, अजून पाडायचेत.
अजून इकडे विकडे खूप आहेत आंबे, ते जमा करायचे अजून. एवढे पडले ते किती 50-60 आंबे असतील. 1-2 दिवसात पेंड्यात ठेवलं का पिकतील आपोआप. अजून आता याच्यावरचा पाडाचा प्लॅन चालू आहे, याच्यावरचा पण राहिलाय आणि त्याच्यावर पण आंबे. अजून थोडेसे पाडतो, सगळ्यांना द्यायला काम येतील. तो गाइस हमारे फ्रेंड इतने नल्ले हो गए कि इंस्टाग्राम से AI के चैट से आई लव यू की मैसेज करते ये नल्ले दोस्त. ये देखो इंस्टाग्राम के वो AI चैट होते ना, उनको गंदे गंदे मैसेज देते और उनको आई लव यू बोलते. जिंदगी में यही बाकी है अभी. तर मित्रांनो इथे चिकू होते पण ते पिकले नाही आहेत, त्यामुळे आम्ही खुडत पण नाहीत कारण ते आता कुठे टाकलं तर पिकायचं पण नाही. त्यामुळं डायरेक्ट आता आम्ही ठेवतो, नंतर येऊ कधीतरी पाडायला. आता चाललोय बघा, गोण भरून आंबे चालवलेत. खूप होतील तेवढे पिकांसाठी. तिथे बसू थोडासा विचार, मगाचे बसून तिथे हवा वगैरे एकदम गार सुटले. आता दुपारचा टाईम आता निघून चालला आहे, संध्याकाळच्या टायमाकडे एकदम गार सुटले. आणि आंबा थोडं पिकाच्याच याच्यामध्ये एका शिवला वगैरे झालं बघा. शिडी बघा, झाडांच्या जमून शिडी झाली. खालीत नदी आहे, ती बसायला जागा आहे, सुंदर प्लेस. तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगला लाईक करायला पण विसरू नका. आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा, कारण आपल्या चॅनलवर असे ब्लॉग येत असतात, थोडेसे फनी आणि थोडेसे सिम्पल. आणि आमची लाईफस्टाईल बघायला प्रयत्न करतो. आणि ही गावातली लाईफस्टाईल आहे. एवढे आंबे पाडले अर्धी गोणभर. आता वरती जाऊ आणि संध्याकाळी पण आमचा प्लॅन चालू आहे की जायचं कुठेतरी. तो ब्लॉग मी वेगळा पण करता. आता मी थोडे शॉर्ट ब्लॉग टाकायचे, ते टाकायला बरं, एडिट करायला पण चांगले. तर आवडलं असेल तर लाईक करा आणि आपल्या याला भेटून घ्या. धन्यवाद. बाय बाय.